मंडळी, नर्सरीमधून झाड आणून लावण्याची मजा तर आहेच, पण स्वतः अगदी सीड्स पासून किंवा बियाणांपासून झाड तयार करण्याचा एक वेगळाच आनंद असतो। बी पासून रोपे तयार करण्याचा प्रत्येक टप्पा आपण हा स्वतः अनुभवत असतो। निसर्गाची वेगळीच कलाकृती आपल्याला यातून पाहायला मिळत असते, पण हा टप्पा प्रत्येक वेळी सक्सेसफुल होईलच असं सांगता येत नाही। पण मात्र काही विशेष पद्धती वापरून आपण आपल्या यशाची शक्यता देखील वाढवत असतो। सो मंडळी, आज आपण अशाच प्रकारे सीड्स थ्रू आपण रोपं तयार करून घेणार आहोत। सो ही सर्व जी रोपं तुम्हाला दिसत आहे ही मी सीड्स थ्रू ग्रो केलेली आहे। हे आहे बाल्सम। सो मंडळी, या ठिकाणी मी अडेनियम, बाल्सम आणि गणेशवेल हे तिन्ही रोपं सीड्स थ्रू ग्रो करून घेतलेले आहे। त्यातील ज्या काही सीड्स आहेत त्या अगदी घरगुती सीड्स आहे, म्हणजे एकदा प्लांट वर फुलं येतात, ती फुलं सुकल्यानंतर त्यांपासून अशा प्रकारे सीड्स आपण साईडला काढून ठेवायच्या असतात। त्यानंतर काही मिशोवरच्या आहे आणि काही ज्या आहे त्या अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर आहे। सो त्या ठिकाणाहून ज्या ऑर्डर केलेल्या होत्या सो त्या सीड्स देखील आहे। सो तिघांमधला जो काही जर्मिनेशनचा पिरियड आहे किंवा त्यांची जी काही प्रोसेस आहे किंवा जी काही ग्रोथ आहे ती आज आपण पाहणार आहोत। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। सो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा, कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मात्र लाईक करायला विसरून जातात आणि तुमचा एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यात देखील तुमचा छोटासा हातभार लावत असतो। त्यामुळे अजिबात कंटाळा न करता व्हिडिओला एक लाईक करा। सो मंडळी, या ठिकाणी सीड्स जर्मिनेट करून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी मी इथं व्यवस्थित असं पॉटिंग मिक्सचर जे होतं ते मी या ठिकाणी घेतलेलं होतं। तो मंडळी, या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर म्हणजेच कोकोपीट, वाळू, कंपोस्ट आणि माती यांचं हे मिश्रण। सो हे आपण योग्य प्रमाणात कुंडीमध्ये टाकून घेत आहे। सो मला या ठिकाणी अडेनियमच्या सीड्स लावून घ्यायच्या होत्या आणि त्यामध्ये पिंक आणि पर्पल असे 2 प्रकारचे अडेनियम होते। सो त्यासाठी मी ही कुंडी या ठिकाणी तयार करून घेतलेली होती। कुंडीला भरपूर असे ड्रेनेज होल देखील मी तयार करून घेतलेले होते आणि ते ड्रेनेज होल स्टक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी दगड किंवा कॉटनचा काही जो तुकडा होता तो त्या ठिकाणी मी ठेवून घेतलेला होता, जेणेकरून माती वाहून जाणार नाही आणि त्याने ड्रेनेज होल देखील स्टक होणार नाही। तो मंडळी, या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे जे पॉटिंग मिक्सचर होतं ते व्यवस्थित असं मी अगदी हलकं असं पॉटिंग मिक्सचर आपल्याला यासाठी तयार करायचं असतं। त्याआधी अडेनियमच्या बिया लावण्यापूर्वी फंगीसाईडच्या पाण्यामध्ये मी त्यांना भिजत ठेवलेल्या होत्या। जर तुमच्याकडे फंगीसाईड नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी हळदीच्या पाण्याचा देखील वापर करू शकता। सो आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटे ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहे। नंतर मग त्या बिया आपण या ठिकाणी रुजवून घेणार आहोत। सो या कुंडीमध्ये व्यवस्थित त्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला पसरून घ्यायच्या आहेत। आता यात एका म्हणजे 2 बियांमध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढं आपल्याला त्या ठिकाणी डिस्टन्स घेऊन घ्यायचं आहे। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी ह्या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित प्रकारे पसरून घेत आहे। सो तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक बी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने वरच्या लेअरिंगवरच ठेवायची आहे। मंडळी, सीड्स जर्मिनेट करताना अगदी साध्या सिंपल स्टेप आपल्याला फॉलो करायच्या असतात। यासाठी आपण ज्या काही सीड्स घेतलेल्या आहेत, माती घेतलेली आहे आणि जे काही कंटेनर घेतलेलं आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने निवडायच्या आहेत। त्यानंतर आपण जी माती घेतलेली असते ती अगदी हलकी असायला पाहिजे, जेणेकरून रोप हे सहजपणे जर्मिनेट होऊ शकेल। त्याचप्रमाणे माती देखील ही निर्जंतुक देखील असायला हवी, जेणेकरून संभाव्य कीटक आणि रोगांपासून मुक्त असेल। नाहीतर त्यामध्ये जर थोडंफार बारीक असे कीटाणू असतील किंवा कीड जर मातीमध्ये असेल तर मात्र हे जे काही सीड्स आहेत ते मात्र ह्या सगळ्या त्या ज्या अळ्या असतात किंवा कीड असतं ते खाऊन जात असतं। त्यानंतर मंडळी, मातीमध्ये आपल्याला काही सेंद्रिय पदार्थ देखील असलेच पाहिजे, जेणेकरून थोडंफार कंपोस्ट वगैरे देखील त्यामध्ये मिक्स असायला पाहिजे, जेणेकरून ते मातीतील ओलावा देखील टिकून ठेवत असतो आणि त्याने पाण्याचा निचरा देखील योग्य प्रकारे होत असतो। सो या अशा प्रकारे मी या ठिकाणी ज्या काही सीड्स होत्या त्या सगळ्या अशा व्यवस्थित लावून घेतलेल्या होत्या। त्यावर अगदी हलका असा कोकोपीटचं एक लेअरिंग करून घेतलेलं होतं। मंडळी, बियाणं आता किती खोलवर लावायचं हे देखील अगदी बहुतेकदा जे काही सीड्सचे पॅकेट असतात त्यावर लिहिलेलं असतं। काही सीड्स ह्या खूप लहान असतात, त्यामुळे ते मातीच्या अगदी वरच्या हलकेशा सरफेसवरच पसरले जाऊ शकतात आणि त्यावर पुन्हा एक हलकीशी आपण अशा प्रकारे कोकोपीटची लेअरिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे मी हे जे अडेनियमचे जे काही सीड्स लावलेल्या होत्या सो त्याला या कव्हर करण्यासाठी जे काही कंटेनर होतं त्याचं या ठिकाणी जे काही लीड होतं मी त्याच्या सहाय्याने त्याला कव्हर करून घेतलेलं होतं।
मंडळी, कव्हर करण्यामागचा उद्देश म्हणजे सीड्स जर्मिनेशनसाठी पुरेसा प्रकाश आणि दमट वातावरण हे त्या ठिकाणी तयार व्हायला हवं, किंवा आपण जे काही कंटेनर यूज करणार आहोत त्याला तुम्ही ट्रान्सपरंट अशा प्लास्टिक पिशवीच्या सहाय्याने देखील कव्हर करू शकतात. रोपांना पाणी दिल्यानंतर आपण रबर बँडने किंवा अशा हलक्याशा प्लास्टिक कॅरी बॅगने त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लास्टिकची जी पिशवी असते ती त्यामध्ये ओलावा देखील टिकवून ठेवण्यास मदत करत असते आणि उगवत्या रोपांना देखील दमट वातावरण हे त्या ठिकाणी ठेवत असते. सो या ठिकाणी अडेनियमच्या सीड्स लावून घेतलेल्या होत्या. त्यानंतर ह्या ज्या होत्या ह्या कॉस्मोसच्या सीड्स होत्या. सो या कॉस्मोसच्या सीड्स मी या ठिकाणी जर्मिनेट करायला घेतल्या होत्या. अगदी अलगद हाताने वरची मातीच्या लेअरवर त्याला पसरून घेतलेले होते. त्यानंतर पुन्हा कोकोपीटची एक लेअरिंग करून घेतली होती आणि पाण्याचा मात्र अगदी हलक्या हाताने तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने देखील पाणी देऊ शकतात किंवा अशा प्रकारे स्प्रे बॉटलचा वापर करून देखील पाणी देऊ शकता. सो मंडळी, ज्यावेळेस आपण सीड्स जर्मिनेट करायला घेत असतो त्यातील महत्त्वाची स्टेप म्हणजे की सीड्स त्या जास्त जुन्या देखील नसाव्यात, कारण बिया जशा जुन्या होत जातात तशी त्यांची जी काही रुजण्याची क्षमता असते किंवा जर्मिनेट होण्याची जी काही स्टेप असते ती देखील कमी होत जात असते. त्यामुळे फ्रेश अशा सीड्स ज्या असतात त्या लवकर ग्रो होत असतात. सो आता जर तुमच्याकडे घरगुती सीड्स नसतील आणि तुम्हाला सीड्स ऑर्डर करायच्या असतील आणि मात्र त्या कुठून ऑर्डर कराव्या हे समजत नसेल तर मात्र तुम्ही एकदम परफेक्ट अशा ठिकाणी ऑर्डर करू शकतात. सो माझ्याकडे जे पार्सल आहे ते आहे दी अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर. सो यांच्याकडे ज्या काही सीड्स मिळतात त्या अगदी तुम्ही या ठिकाणी त्यांची पॅकेजिंग पाहू शकतात की खूप छान प्रकारे त्यांची बॉक्समध्ये मंडळी पॅकेजिंग वगैरे अगदी व्यवस्थित होती. त्यासोबतच या ठिकाणी मला थँक्यूचं एक लेटर रिसीव्ह झालेलं होतं. त्यानंतर त्यांनी एक पुन्हा छोटीशी अशी चीट होती, त्यामध्ये सीड्स कुठल्या सीड्स किती क्वांटिटीमध्ये आहेत ते देखील त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. मंडळी, द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर म्हणून ही साईट अफोर्डेबल आहे, कारण यात तुम्हाला अशा सॅपलिंग्स किंवा सीड्स मिळत असतात त्या अगदी 1/5 ऑफ द प्राइस ऑफ फुल ग्रोन प्लांटपेक्षाही कमी असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या काही त्या सीड्सच्या पॅकेट असतात त्या अगदी 10 रुपयापासून या ठिकाणी सुरू होत असतात. सो यासोबतच मला एक छोटीशी विंटेज सीड्स बॉटल देखील रिसीव्ह झालेली होती. सो ह्या आहेत सीड्स पॅकेट ज्यांची स्टार्टिंग अगदी 10 रुपयापासून आहे. प्रत्येक सीड पॅकेटच्या मागे QR कोड आहे आणि तो कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला इन डिटेल माहिती त्या रिगार्डिंगची मिळून जाईल. सो मंडळी, या ठिकाणी बाकी व्हेजिटेबल्सच्या आणि बाकी फ्लावर्सच्या सीड ज्या होत्या त्या मी या ठिकाणी मागवलेल्या होत्या आणि यांची जी काही जर्मिनेशनची जी काही प्रोसेस आहे ती अगदी या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे त्या जर्मिनेट होत असतात. त्यानंतर मंडळी, द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरची स्पेशालिटी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असे रेअर प्लांट्स मिळतील जे तुम्हाला अगदी लोकल नर्सरीमध्ये देखील मिळणार नाही आणि त्यासोबतच तुम्ही जर 150 रुपयापर्यंत शॉपिंग केली तर मात्र तुम्हाला डिलिव्हरी चार्ज अगदी फ्री राहणार आहे. सो या ठिकाणी ही अशी क्यूट अशी व्हिंटेज जी बॉटल आहे ती मला मिळालेली होती आणि त्यामध्ये सनफ्लावरच्या सीड्स होत्या. सो तुम्हाला जर सीड्स ऑर्डर करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही दी अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरमधून ऑर्डर करू शकतात. त्यासोबतच मी या ठिकाणी तुम्हाला एक कुपन कोड देत आहे. जर तुम्ही तो कुपन कोड ॲड केला तर तुम्हाला त्यातील एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. शिवाय या ठिकाणी एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स असतात ते देखील मिळतात. ते अगदी आपल्याला कॉमन नर्सरीमध्ये देखील अवेलेबल होत नाही अशा प्रकारचे छान असे प्लांट्स आहेत. त्यानंतर जर 150 रुपयापर्यंत तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला मात्र या ठिकाणी फ्री शिपिंग देखील दिली जाणार आहे. सो मंडळी, तुम्ही पाहू शकता गणेश वेल अवघ्या तिसऱ्याच दिवशी ती जी सीड्स होती ती छान प्रकारे जर्मिनेट झालेली होती. आता 3 सीड्स लावलेल्या होत्या, त्यापैकी 2 झालेल्या होत्या आणि एक देखील त्यानंतर आलेली होती. सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की यांचे जे काही सीड्स रुजण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रकारची आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा की सो या ठिकाणी अडेनियम आणि गणेश वेल खूप छान प्रकारे ग्रो झालेला आहे. काही दिवसानंतर हे गणेश वेल मी रिपोर्टिंग करून घेणार आहे. आय होप मंडळी, आजचा हा सीड्स रिगार्डिंगचा आणि त्या सीड्स जर्मिनेट करण्याच्या ज्या काही स्टेप आहे किंवा जी काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल. सो मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.
चला तर मग मंडळी, तुम्ही देखील पावसाळा संपण्याच्या आत छान प्रकारे सीड्स ऑर्डर करून ग्रो करू शकतात आणि अजूनही जर तुम्ही त्या केल्या नसतील तर मात्र पटकन ऑर्डर करून घ्या आणि कूपन कोड मात्र नक्की यूज करा, जेणेकरून त्याचा देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओ रिगार्डिंग जर काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, त्या कमेंटला नक्कीच त्या ठिकाणी उत्तर देण्यात येईल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या। So take care and bye friend. Happy gardening.